मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. जुलै महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या दुसऱ्या भागामध्ये आपण दोन महत्त्वाच्या राशींचा विचार करणार आहोत आणि त्या दोन राशी म्हणजे मिथुन आणि कर्क. मग आता मिथुन राशीचं मासिक भविष्य बघण्यापूर्वी साधारणपणे मिथुन राशीमध्ये कोणत्या ग्रहांचा बदल काय बदल होतोय तो आधी विचार करू. पहा, असा आहे रवी हा 16 जुलैपर्यंत लग्नस्थानामध्ये आणि त्यानंतर तो धनस्थानातनं भ्रमण करणार आहे. मंगळ जो आहे तो 12 जुलैपर्यंत लाभस्थानामध्ये आणि त्यानंतर तो व्ययस्थानातून भ्रमण करणार आहे. बुध जो आहे तो 19 जुलैपर्यंत धनस्थानामध्ये असणार आणि त्याचप्रमाणे त्यानंतर तो पराक्रमस्थानातनं गोचर भ्रमण करेल. शुक्र 6 जुलैपर्यंत लग्नस्थानामध्ये असेल आणि त्यानंतर तो धनस्थानातनं भ्रमण करेल. हे झालं काय की साधारणपणे या महिन्यामध्ये कोणते ग्रह बदलतात आहे आणि त्याचा आता काय परिणाम होतोय ते आता आपल्याला बघायचं आहे. साधारणपणे मिथुन राशीसाठी या महिन्यात आपल्या कुटुंबातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण आपली बाजू मांडतील. अशा वेळेला तुम्हीही यामध्ये सक्रिय सहभाग घ्या आणि कोणाबद्दलसुद्धा कटू भावना बाळगू नका. आपण नवीन घर खरेदी करण्याचा किंवा सध्याच्या घरात काही बदल करण्याचा विचार करू शकता. घरातले सर्व सदस्य तुमच्यावर आनंदी राहतील आणि परस्पर बंधुभाव देखील वाढेल. या काळामध्ये कुटुंबातल्या एखाद्या सदस्याची तब्येत शिथिल राहू शकते, त्यामुळे मात्र तुम्हाला थोडी चिंता, काळजी, विवंचना ही कायम राहील. मग व्यवसाय किंवा नोकरीचा जर विचार केला तर व्यावसायिकांनी मिथुन राशीच्या या महिन्यामध्ये थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण आपल्याला नवीन तडजोड करण्याच्या संधी प्राप्त होतील, परंतु लक्ष न दिल्यामुळे ते देखील आपल्यापासून बाहेर पडू शकतात. अशा वेळेला आपल्या व्यवसायाकडे योग्य लक्ष द्या, जेणेकरून कोणतीही संधी हाताबाहेर जाणार नाही. सरकारी नोकरी करणाऱ्या मंडळींसाठी स्वतःसाठी नवीन संधी मिळतील, ज्यामुळे त्यांचं मन गोंधळून जाईल. ते आपल्या भवितव्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात. खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आपल्या नोकरीबद्दल साशंक राहतील, ज्यामुळे त्यांचं मन इतर क्षेत्रामध्ये नवीन नोकऱ्या शोधण्यामध्ये गुंतलं जाईल. शिक्षण अथवा करिअरचा विचार केला तर शालेय विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याची संधी प्राप्त होईल, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. अशा वेळेला काहीही शिकण्यास संकोच करू नका. कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याचा विचार करतील आणि त्यासाठी आपल्या ज्येष्ठांशी चर्चा देखील करतील. त्यासाठी चांगलं संशोधन मात्र नक्की करा, त्याचा सारासार विचार मात्र नीट करा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नवीन गोष्टी शिकण्यावर अधिक भर असेल. वर्गमित्र त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतील, पण त्यांचं मन अनेक गोष्टींमध्ये गुंतलेलं असू शकतं, ज्यामुळे त्यांच्या मूळ गोष्टींवर मात्र कुठेतरी आपल्याला त्याचे विपरीत परिणाम पाहायला मिळतील. मंडळी, आता मिथुन राशीच्या मंडळींसाठी लव्ह लाईफ किंवा वैवाहिक जीवन कसं आहे तर विवाहित लोकांना आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जावंसं वाटेल. बाहेर याचा अर्थ काय? फिरायला, प्रवास करायला, कुठेतरी निसर्गाच्या सान्निध्यात, देवदर्शनाच्या निमित्ताने. पण तसं करू न शकल्यामुळे आपण आपल्या जोडीदारावर निराश होऊ शकतात. लव्ह लाईफमध्ये राहणाऱ्या लोकांचं आपल्या जोडीदाराबरोबर कमकुवत संबंध असू शकतात आणि ते आपल्या जोडीदाराबद्दल साशंक राहतील. अविवाहित लोकांना या महिन्यात एखाद्या सारखं एकटेपणासारखं वाटू शकेल, ज्यासाठी ते काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळेला स्वतःला उत्तेजित करणं टाळा आणि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. हे कोणासाठी मी बोललोय? अविवाहितांसाठी.
मग आता आरोग्य कसं असेल, प्रकृती कसं, तर हा महिना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहील आणि काही किरकोळ आजार वगळता कोणतीही विशेष समस्या येणार नाही. दम्याच्या रुग्णांना महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात त्रास होऊ शकतो, त्यामुळे स्वतःची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मानसिक दृष्टीने तुम्हाला निरोगी वाटेल आणि नवीन कल्पनांचा तुमच्यामध्ये समावेश होईल किंवा महिन्याच्या शेवटी काही कारणास्तव झोप न लागण्याची समस्या तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. कमी झोपेमुळे अस्वस्थतेची भावना जाणवेल. अशा वेळेला झोपण्यापूर्वी ध्यान करण्याची सवय लावली तर मात्र त्याचे अतिशय चांगले परिणाम होतील. मग या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये मिथुन राशीसाठी कोणता अंक आणि रंग शुभ आहे ते आपण बघितलं पाहिजे. अंकाचा विचार करता तो 5 हा अंक आहे. म्हणजे महिन्याभरातल्या किती तारखा येऊ शकतील, तर 5 आहे, 14 आहे आणि 23 आहे, अशा पद्धतीने. त्यामुळे या महिन्यामध्ये शक्यतो 5 या नंबरला प्राधान्य द्या. मग या महिन्यामधला शुभ रंग कोणता, तर तो रंग निळा आहे. जेणेकरून महत्त्वाच्या प्रसंगी जाताना शक्यतो निळ्या रंगाचा वापर करा, कुठे का होईना शरीरावर. तर मंडळी, हा झाला मिथुन राशीचा विचार. आता कर्क राशीचा विचार आपण करणार आहोत. कर्क राशीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला पहिल्यांदा ग्रहमानात किती आणि काय बदल झालेत याचाही विचार केला पाहिजे. पहा, रवी 16 जुलैपर्यंत व्ययस्थानात, त्यानंतर तो लग्नस्थानातून गोचर भ्रमण करेल. मंगळ 12 जुलैपर्यंत दशमस्थानात, त्यानंतर तो लाभस्थानातून भ्रमण करेल. बुध 19 जुलैपर्यंत लग्नस्थानात, त्यानंतर तो धनस्थानातनं गोचर भ्रमण करेल. शुक्र जो आहे तो 6 जुलैपर्यंत व्ययस्थानात, त्यानंतर लग्नस्थानात तो गोचर भ्रमण करेल. हे झालं साधारणपणे कर्क राशीसाठी या महिन्यातलं ग्रहमान कसं. ग्रहमान झालं आहे. आता आम्हाला त्या ग्रहमानाचे परिणाम कसे आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. मग कर्क राशीसाठी कौटुंबिकदृष्ट्या हा महिना आपल्या कुटुंबातल्या सदस्यांशी आपले संबंध मजबूत करेल. सर्व सदस्यांचं तुमच्यावर प्रेम आणखी वाढेल, ज्यामुळे परस्पर बंधुभाव स्नेहभाव तो टिकेल. आई वडील तुमच्याबद्दल भावुक होऊ शकतात, म्हणून त्यांना विशेष आपुलकी द्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये भावंडांचं पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्यांच्याकडूनही तुम्हाला मदत प्राप्त होईल, ज्यामुळे तुमचं काम अतिशय वेगवान होईल. नोकरी अथवा व्यवसायाचा विचार केला तर आपण व्यवसायाकडे फारसं लक्ष देऊ शकणार नाही, ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला तुम्हाला तुमच्या मित्रांची साथ मिळेल आणि ते तुम्हाला मार्गदर्शन देखील करतील. तुमच्या शत्रूंनासुद्धा तुमच्यावर दया येईल. एकंदरीत व्यवसाय क्षेत्रामध्ये तुम्हाला फारसा त्रास होणार नाही, हे मात्र नक्की आहे. सरकारी नोकरी करणारे लोक स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याचा विचार करतील, ज्यामुळे त्यांचा आपल्या कामाबद्दल भ्रमनिरास होऊ शकतो. खाजगी नोकरी करणारे मंडळी यांनासुद्धा आपलं काम करावंसं वाटणार नाही आणि त्यांचं आपल्या सहकाऱ्यांशी एखाद्या लहानसहान गोष्टींवरून भांडण किंवा वादविवाद होऊ शकतात. हा झाला विषय नोकरी व्यवसायाच्या बाबतीमध्ये. आता शिक्षणाचा आणि करिअरचा जर आपण विचार केला तर शाळेत शिकणारे विद्यार्थी या महिन्यामध्ये सर्जनशीलतेच्या क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करतील. सृजनशीलता ज्याला आपण म्हणतो, आणि आपल्या आवडीनुसार काम करण्यामध्ये ते उत्सुक असतील. कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी या महिन्यात थोडे आळशी होतील आणि त्यांचं मन कोणत्याही कामात लागणार नाही. अशा तऱ्हेने ते आपला जास्तीत जास्त कालावधी मोबाईलमध्ये, इंस्टाग्राममध्ये, फेसबुकमध्ये, व्हॉट्सॲपमध्ये याच्यामध्ये घालवण्याचा संभव आहे. हे मात्र चुकीचं ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत एक नवीन ऊर्जा जाणवेल, ज्यामुळे त्यांच्यात नवीन ऊर्जा संचारेल आणि सकारात्मक ऊर्जा त्यांच्यामध्ये पसरेल. आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचाही त्यांचा विचार राहील, यात काही शंका नाही आहे. मग लव्ह लाईफ किंवा वैवाहिक जीवनाचा विचार करताना
विवाहितांना आपल्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. जोडीदाराकडून तुम्हाला काही भेटवस्तू देखील मिळू शकतात. लव्ह लाईफमध्ये राहणाऱ्या लोकांचा आपल्या पार्टनरवर अधिक विश्वास राहील आणि तुम्ही त्यांच्यासाठी भावनिक देखील होऊ शकतात. लग्नाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्यांना या महिन्यामध्ये निराशेचा सामना करावा लागेल. जर तुम्हाला कोणाबद्दल आकर्षण असेल तर तेही या महिन्यामध्ये कमी होईल. आरोग्य आणि प्रकृतीचा विचार करता आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अशुभ राहील आणि काही गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महिन्यामध्ये तुम्हाला एखाद्या आजारानं घेरलं जाईल, ज्यामुळे मानसिक आरोग्य देखील निरुपयोगी राहू शकतं. अशा वेळेला स्वतःची पूर्ण काळजी घेणं हेच आपल्या हातात आहे. कोणत्याही प्रकारची समस्या टाळण्यासाठी आधीच आपली तपासणी करून घेणं, जेणेकरून नंतर कोणतीही अडचण येणार नाही, उद्भवणार नाही, वाढणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. मग आता कर्क राशीसाठी शुभ अंक आणि शुभ रंग कोणता असा जर आपण विचार केला तर कर्क राशीसाठी शुभ अंक आहे 7, म्हणजे नेपच्यूनचा. 7 म्हणजे किती झाले लक्षात आलं का? तारखा येतील 3, 7 तारीख, 16 तारीख आणि 25 तारीख. ह्या 3 तारखा ज्या आहेत त्या 7 अंकाच्या येतात. महत्त्वाची कामं याच कालावधीत झालेली जास्त चांगली. बरं, रंग कोणता विचाराल तर तो आहे भगवा. भगवा रंग जो आहे तो मात्र यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. नाही भगवा रंगाचं अंगावर वस्त्र धारण केलं तर निदान एखादा रुमाल तरी भगव्या रंगाचा आपल्याजवळ असू द्या, हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर मंडळी, या दुसऱ्या भागामध्ये मिथुन आणि कर्क या 2 महत्त्वाच्या राशींचा विचार आपण केला. उद्याच्या भागामध्ये पुढच्या 2 राशींचा आपण विचार करणार आहोत, ती म्हणजे सिंह आणि कन्या राशीचा. तोपर्यंत आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. नमस्कार.